Hey guys, 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 hey guys. हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाइज कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. आणि आज मी आणि अवधूत चाललोय अंबरनाथला शिवमंदिरामध्ये. तर हा एक्सपिरियन्स खूप वेगळा असेल कारण अचानक प्लॅन झालाय आणि मी आता चाललोय. दुपारी वाजलेत आता 3. तर पाहूयात किती वेळ लागतो आपल्याला. ट्रेनने जाणार आपण, लवकरच जाऊ. तर जाऊयात पुढे. गर्दीचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय फायनली अंबरनाथला. आणि आता इथून ईस्टला जायचं आहे. ईस्टमधून शेअरिंग रिक्षा आहे, 20 रुपये घेते पर पर्सन. तर आता आपण रिक्षाने जाणार आहोत अंबरनाथ मंदिर. तर मित्रांनो, अंबरनाथमध्ये शिवमंदिरात आल्यावर आपल्याला प्राचीन वास्तूची एक वेगळी ओळख होती. आणि हे मंदिर असं म्हणतात की पांडवांच्या वनवासामध्ये एका रात्रीमध्ये बांधले गेले. पण या मंदिराची तेव्हा स्थापना झालेली आणि याचं पूर्ण कोरीव काम आहे ते राजा छत्रराज याच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालं. या मंदिरात आल्यावर इथे शिल्पकला पाहून आपल्याला त्या काळातील प्राचीन काळातील मंदिरांचा किंवा त्यांच्या कलेचा जिवंत पुरावा आणि जिवंत कला ही पाहता येते आणि अनुभवता येते. तुम्ही सुद्धा नक्कीच या शिवमंदिरामध्ये मुंबईपासून 50 किलोमीटर आणि ठाण्यामध्येच हे येतं. तर तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच या. 11व्या शतकाच्या मध्यात बांधलेल्या अंबरनाथ शिवमंदिरासारखे दुसरे मंदिर या जगात नाही. या शिवमंदिरास 3 द्वार आहेत आणि प्रमुख द्वारात 2 नंदी पाहायला मिळतात. गाभारा नावाच्या मुख्य सभामंडपाकडे जाण्यासाठी शिवमंदिराला 20 पायऱ्या आहेत, ज्यामध्ये मध्यभागी एक शिवलिंग देखील आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरास प्रमुख कळस नाही. शिवलिंगाच्या बरोबर वरती असलेल्या चौकोनी आकाराच्या छिद्रातून सूर्याची किरणे शिवलिंगावर पडतात. मित्रांनो, आम्ही दर्शनाला तर गेलेलो पण कॅमेरा अलाउड नव्हता. तरी पण मी थोडं घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पाहिलं असेल ती मॅडम होती, ती त्याला ओरडत होती की कॅमेरा अलाउड नाही. आणि ठीक आहे, बाजूचा परिसर आहे, शिल्पकला आहे, ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तर आपण पाहूयात आता कसं नक्षीकाम आहे या मंदिराचं. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. मित्रांनो, शक्य झालं तर अंबरनाथमध्ये शिवमंदिराला नक्कीच भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळूयात अशाच काही खास ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घेतो राजा, टाटा, बाय बाय.